गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. अधिक मास सुरू आहे, नक्की ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेच्या 8व्या अध्यायाचे महात्म्य. श्री भगवान शिव म्हणाले, देवी आता गीतेच्या 8व्या अध्यायाचे महात्म्य श्रवण करा. ते ऐकल्यामुळे तुम्हाला फार प्रसन्नता प्राप्त होईल. दक्षिण देशात आमदापूर या नावाचे एक प्रसिद्ध शहर आहे. तेथे भाव शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याने पत्नी म्हणून एक वेश्या ठेवली होती. तो मांसाहार करीत असे, दारू पीत असे, श्रीमंतीच्या घरचे द्रव्य चोरून नेत असे. परस्त्रीशी व्यभिचार करण्याची आणि शिकार करण्याची त्याला मोठी आवड होती. त्याचा स्वभाव फार भयानक होता. तो मनात मोठे मोठे मनोरथ रचत असे. एके दिवशी दारू पिणाऱ्यांचा धोकळा जमला होता. त्यामध्ये भावशर्माने भरपूर ताडी प्याली. ताडी गळ्यापर्यंत चढल्या. इतके प्याल्यामुळे अजीर्ण होऊन अत्यंत दुःखी होत सात तो पापात्मा कालवश झाला. मृत्यूनंतर तो एक मोठ्या ताडाचा वृक्ष झाला. त्याच्या दाट आणि थंड्या छायेत आश्रय करून ब्रह्म राक्षस झालेल्या कोणी पती पत्नी ते तेथे राहत होते. त्यांचा पूर्वजन्मीचा वृत्तांत असा आहे. कुशबल नावाचा एक ब्राह्मण होता. तो वेदांगाच्या तत्वाने जाणत होता. संपूर्ण शास्त्राचा अर्थ जाणणारा आणि सदाचारी होता. त्याच्या पत्नीचे नाव कुमती होते. एके दिवशी कुलटा स्त्री होती. ती एक कुलटा स्त्री होती. तो ब्राह्मण विद्वान असूनही अत्यंत लोभी असल्यामुळे दररोज आपल्या स्त्री समवेत हंस, काल, पुरुष आणि घोडे इत्यादी मोठ्या दानाचे ग्रहण करीत असे. परंतु दुसऱ्या ब्राह्मणांना दान मिळालेलेही कवडीही सुद्धा देत नसे. ते दोघे पती पत्नी मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले. ते भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन पृथ्वीवर फिरत असताना त्या ताडाच्या वृक्षाजवळ आले आणि त्यांच्या मूळ जवळील भागात विश्राम करू लागले. त्यानंतर पत्नीने पतीला विचारले, हे नाथा, आपण हे महान दुःख कसे दूर होईल आणि या ब्रह्म राक्षस योनीतून कोणत्या प्रकारे आपणाला दोघांना मुक्ती होईल? तेव्हा त्या ब्राह्मणाने म्हटले, ब्रह्मविद्येच्या उपदेश, अध्याय तत्वाने विचार आणि कर्मविधात्याच्या ज्ञानाशिवाय कोणत्या प्रकारे संकटातून सुटका होऊ शकते? हे ऐकून पत्नीने विचारले की तद्व ब्रह्म किमध्यमत्य की कर्म पुरुष. हे पत्नीने असे म्हटल्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडली, ती श्रवण करा. उपरोक्त वाक्य गीतेच्या 8व्या अध्यायाचा अर्धा श्लोक होते. त्याचा श्रवण केल्यामुळे त्या ताडाच्या वृक्षाने आपल्या रूपाचा त्याग करून भाव शर्मा नावाचा ब्राह्मण झाला. तात्काळ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे विशुद्ध चित्त होऊन तो पापाच्या चांगुलतून मुक्त झाला. तसेच त्या अर्ध्या श्लोकाच्या महात्म्यामुळे ते पती पत्नीही मुक्त झाले. त्यांच्या मुखातून दैवयोगाने 8व्या अध्यायाचा अर्धा श्लोक बाहेर पडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः.
हरये नमः. हरये नमः.